नर्मदे हर. बघा आम्ही माझं गाव धांदरपळ खुर्द, आमचा तालुका संगमनेर या ठिकाणावरून आम्ही बसनं नाशिक रोडला आलो. नाशिक रोड ते खंडवा या ठिकाणचं तिकीट बुक आधीच महिन्यापूर्वी केलं होतं बुकिंग. आणि नंतर मग आम्ही खंडवाला उतरल्यानंतर बसनं ओंकारेश्वरला आलो. खंडवा ते ओंकारेश्वर अंतर 90 किलोमीटर आहे. मग ओंकारेश्वरला आलो आणि ओंकारेश्वरला गजानन बाबा आश्रम आहे, आपला शेगावचे गजानन बाबा आश्रम. त्यांच्या आश्रमात आम्ही 2 दिवस राहिलो. त्या ठिकाणी ओंकारची परिक्रमा केली. दोन्ही मामलेश्वर ओंकारेश्वरचं दर्शन झालं. नंतर आम्ही तिसऱ्या दिवशी 22 नोव्हेंबरला परिक्रमा उचलली. लगभग नर्मदा परिक्रमा ही 4 महिन्याची असते. आम्ही जवळजवळ 22 नोव्हेंबरला परिक्रमा उचलली. आमचं टार्गेट 20 मार्चपर्यंत आहे. 15 ते 20 मार्चपर्यंत आम्ही परत ओंकारेश्वरला येतो आहे. लगभग 4 महिन्याचा कालावधी आहे. म्हणजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी दिले. ओंकारेश्वर या क्षेत्रावरूनच का परिक्रमा उचलायची, तर याचं उत्तर गोड आहे. का नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदेचं पाणी आपल्याबरोबर असतं, जी नर्मदा मैया आपण म्हणतो ते पाणी, हे नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर ओंकारेश्वरला अर्ध आणि ममलेश्वरला अर्ध हे काय असतं, घालायचं असतं. म्हणून ओंकारेश्वरपासूनच नर्मदा परिक्रमा काय असते, उचलायची असते. तुम्ही नर्मदा परिक्रमा कोणत्याही घाटापासून उचलू शकता, त्याला काही असं बंधन नाही. तुम्ही उगमापासून उचलू शकता, समुद्रापासून उचलू शकता, किंवा मध्ये नियमावर आहे कुठल्याही घाटावरून उचला. परंतु असे महाराज, नर्मदा परिक्रमा उचलल्यानंतर, नर्मदा परिक्रमा झाल्यानंतर ते नर्मदा मैयाचं पाणी हे ओंकारेश्वरला आणि ममलेश्वरला घालावं लागतं. म्हणून याच्याकरता हा मध्यबिंदू कोणता आहे, ओंकार. 12 ज्योतिर्लिंगापैकी जे ओंकारेश्वर आहे हे नर्मदा मैयाच्या उत्तर तटावर आणि दक्षिण तटावर वसलेलं आहे. आणि ह्या ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलल्यानंतर सोपं जातं. का, नर्मदा परिक्रमा ज्या ठिकाणापासून उचलल्यानंतर त्या ठिकाणावर आल्यानंतर त्याचा काय होतो, शेवट होतो. आणि शेवट झाल्यानंतर जे पाणी ते लगेच आपण काय करतो, उत्तर पूजा झाल्यानंतर ते काय करतो, ममलेश्वरला आणि ओंकारेश्वरला घालतो. आणि त्या ओंकारची जी आपण म्हणतो ती परिक्रमा करतो. इथपर्यंत या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतोय. खूप खूप धन्यवाद. आणि नर्मदे हरबाई हे जाधव बाबा आहे माझ्याबरोबर, समेत नारायण सरे, परळेकर बाबा आहे, आणि आमचा 10 जणांचा ग्रुप आहे. हो, बाकीचे पुढे गेले. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला मिळाले. आणि उत्तर असंच प्रश्न विचारे जा. धन्यवाद. नर्मदे हर.